हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या सोमवार 23 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. पण नेमके ट्विस्ट आले तरी काय हे जाणून घेण्याआधी सगळ्यात आधी सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे या मालिकेचे रोजचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. सबस्क्राईब केलंय ना, तर ठीक आहे, मी तुम्हाला आजचे ट्विस्ट सांगतो. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये मिस्टर अँड मिसेस पाटील म्हणजेच राजशेखर धोंडे पाटील आणि त्यांची बायको यांचं खरं रूप आता नुपूर समोर यायला लागलंय. आत्तापर्यंत जे दोघे आम्हाला गरीब शेतकऱ्याची मुलगी सून म्हणून करून घ्यायची, आम्ही खूप चांगले आहोत असा आव्हानात होते, परंतु ते खरे कसे आहेत हे नुपूरला कळलंय. आणि नुपूरने मल्हारकडे हे गोष्टीची तक्रारसुद्धा केली आहे की मिसेस पाटील नवरी मुलीच्या आईशी खूप वाईट वागल्यात, त्यांचा अपमान केला आहे. मग हे सगळं घडलं तरी कसं आणि तायडीचं स्वप्न नुपूर कशी बेचिराग करणार हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नुपूर आणि आशा या दोघी किचनमध्ये येतात. आजचा कार्यक्रम उरकलेला असतो आणि नुपूरचे सहयोगी कुक जे असतात, तिचे हेल्पर कुक असतात, ते संपूर्ण किचनची साफसफाई करत असतात. नुपूर या सगळ्यांना सांगते, दादा तुम्ही आज खूप काम केलंय, जाऊन आराम करा. तर हा कुक सांगतो, मॅडम थोडं काम राहिलंय. नुपूर त्यांना समजावून सांगते, ते काम मी करून घेईल, तुम्ही जाऊन आराम करा, कारण फक्त आजचाच दिवस आपण आराम करू शकतो. उद्यापासून खूप जास्त कामं असतील, मग आपल्याला आराम करायला वेळ मिळणार नाही. हा कुक खुश होतो, थँक्यू मॅडम म्हणून तेथून निघून जातो. आशालाही आनंद होतो की नुपूर आपल्या सहकर्मचाऱ्यांची किती चांगली काळजी घेते. आणि मग नुपूर आणि आशा या दोघी मिळून किचनची साफसफाई करू लागतात. तेवढ्यात मल्हार तेथे येतो आणि मल्हार नुपूरचं खूप कौतुक करतो. वेल डन मिस नुपूर, आजचा कार्यक्रम खूप छान झाला, सगळ्यांना तुमच्या हातचं जेवणसुद्धा आवडलं. नुपूर थँक्यू म्हणते आणि तेव्हा मल्हार हा नुपूरला सांगतो, मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती. नुपूर विचारते काय, पण तेवढ्यात मल्हारला ढेकर येतो. त्याला ॲसिडिटी झालेली असते, तो सॉरी म्हणतो. तर मल्हार म्हणतो, मिसेस पाटीलची अशी इच्छा आहे की उद्या जेव्हा सगळे गेस्ट येतील तेव्हा त्यांना रिफ्रेशमेंट म्हणून कोल्ड्रिंक देण्याऐवजी कैरीचं पन्ह दिलं तर चांगलं होईल. नुपूर म्हणते, नो प्रॉब्लेम सर, मी कैरीचं पन्ह बनवेल, सकाळी फक्त मला कैरी मिळायला हव्या. मल्हार म्हणतो, मिळून जातील. आणि मल्हारला पुन्हा एकदा ढेकर येतो आणि मल्हार हा नुपूरला म्हणतो, खरंच तुमचं कौतुक करायला हवं, सकाळी एवढं काही तुमच्याबरोबर झालं, तुम्ही कोल्ड स्टोरेजमध्ये अडकला होता तरीसुद्धा तुम्ही इतकं छान जेवण बनवलं, सगळं काही पार पाडलं. तर नुपूर म्हणते, सर माझं पॅशन येते स्वयंपाक बनवणं, मला आवडतं, मग कितीही मला त्रास होत असला ना तरी माझं काम, माझी कमिटमेंट मी पूर्ण करतेच. मल्हारला खूप आनंद होतो. तो काही बोलणार तर त्याला पुन्हा एकदा ढेकर येतो. तो म्हणतो, सॉरी मला खूप ॲसिडिटी झाली आहे. तर नुपूर त्याला म्हणते, सर सॉरी मला नाही, स्वतःला म्हणा, तुम्ही जास्त खाल्लंय म्हणून तुम्हाला ॲसिडिटी झाली आहे, थांबा थोडा वेळ. असं म्हणून नुपूर ही मल्हारला जिरे देते. मल्हार म्हणतो, त्याची काही गरज नाही आहे. तर नुपूर म्हणते, सर खा जिरे, तुम्हाला बरं वाटेल, ॲसिडिटीमध्ये आराम पडेल. आणि ती मल्हारला पाण्याचा ग्लास आणून देते. मल्हार हे सगळे जिरे पाण्याच्या ग्लासमध्ये टाकू लागतो. नुपूर म्हणते, नाही नाही सर, ग्लासमध्ये नाही टाकायचे, तुम्ही हे जिरे चावून चावून खा. मल्हार म्हणतो, हो का, आणि तो जिरे चावून चावून खाऊ लागतो. आणि त्यानंतर नुपूर त्याला त्यावरतून पाणी प्यायला सांगते. आणि हे सगळं आशा पाहत असते. मल्हार आणि नुपूर या दोघांची केमिस्ट्री वाढत चालली आहे हे पाहून आशाला खूप आनंद होतो. मल्हार नुपूरला थँक्यू म्हणतो आणि तेथून निघून जातो. नुपूर तिचं काम करत असते. हे सगळं पाहून आशा मात्र खुश असते. थोड्या वेळानंतर नुपूर तिच्या रूममध्ये झोपलेली असते, पण तेवढ्यात तिचा डोळा उघडतो आणि तिच्या लक्षात येतं की आशा चक्क तिचे पाय चेपून देतीये. हे पाहून नुपूरला खूप राग येतो. ती उठून बसते आणि म्हणते, आई हे काय करतेस तू, माझे पाय चेपलेले मला नाही आवडत, आणि तू माझी आई आहे, मी तुझी मुलगी आहे, मी तुझे पाय चेपून द्यायला हवे. तर आशा म्हणते, हो बाई खूप हुशार आहेस तू, पण तुला एक गोष्ट माहिती आहे का, आईचं सुद्धा कर्तव्य असतं आपल्या मुलांना काही त्रास होऊ नये याची काळजी घ्यायची, आणि म्हणून मी असं करते, मी तुझे पाय चेपून देणारच. नुपूर म्हणते, नाही आई मला हे काही आवडत नाही. आणि नुपूर चक्क आशाच्या मांडीवर डोकं ठेवते आणि झोपते. त्यामुळे आशाला खूप बरं वाटतं. आशा म्हणते, तुम्हा मुलांना ना धपाटे द्यायला पाहिजे, धपाटे, कारण तुम्ही फक्त काम काम आणि कामच करत असतात, स्वतःची बिलकुल काळजी घेत नाही.
आता पहा तो मल्हार, त्याने तुला औषध दिलं, पण स्वतःला ॲसिडिटी झाली ना, मग स्वतः औषध घेता नाही आलं त्याला, तू त्याला औषध दिलं. तर नुपूर म्हणते, खरंच आई, मला आहे ना आश्चर्यच वाटतं. मला असं वाटलं होतं मल्हार सर माझ्यावर खूप चिडतील, पण ते माझ्यावर चिडलेच नाही. हा माणूस एवढा कसा काय बदलला? तर आशा नुपूरला समजावून सांगते, नुपूर, माणूस नाही बदलत, त्या माणसाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. आता तूच मला सांग, तू मल्हारकडे एक खडूस बॉस म्हणून पाहते, म्हणून तो तुला खडूस वाटतो, वाईट वाटतो, चिडकलेला वाटतो. पण मी त्याच्याकडे मुलगा म्हणून पाहते, म्हणून तो मला खूप प्रेमळ वाटतो. पण आता तुझा दृष्टिकोन बदललाय मल्हारकडे पाहण्याचा, म्हणून मल्हार तुला बदलल्यासारखा वाटतोय. नुपूरला ही गोष्ट पटते. नुपूर पुन्हा एकदा आशाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपते. आशाला खूप आनंद झालेला असतो की नुपूर आणि मल्हारमध्ये हळूहळू सगळं बदलतंय. आणि नुपूरला सुद्धा आठवतं काही चव नव्हती, त्याच्यामध्ये मस्त बटर टाक अशी बडबड तिची सुरू असते. ती सोफ्यावरून बसते, टांगावर टांगा टाकते आणि मालकिनीसारखी रेवती, ए रेवती असा रेवती मावशीला आवाज देते. पण रेवती काही येत नाही. तेव्हा तायडीची आई म्हणते, ही रेवती काय येत नाहीये? मी तिची मोठी जाऊ आहे, तिने तर यायलाच हवं मी आवाज दिल्यावर. आणि ती जोरात ओरडते, रेवती, ए रेवती. आणि तेवढ्यात जिया तेथे येते आणि विचारते, काय काकू, कशाला आईला हाक मारताय? तर आई विचारते, काय ग, तुझी आई कुठे? मी तिला हाक मारली, मग तिने यायला नको का? तू का आली आहे? जिया सांगते, माझी आई ना तिच्या बहिणीला भेटायला गेली आहे, म्हणून नाही आली आहे. आणि आज तुम्हाला उपवास आहे. हे ऐकून तायडीच्या आईला मोठा धक्काच बसतो. ती विचारते, मला का उपवास आहे? तुझ्या आईने स्वयंपाक नाही बनवलाय का? तर जिया सांगते, बनवलाय, पण कारल्याची भाजी बनवली आहे आणि तुम्हाला तीच खावी लागेल. हे ऐकून तायडीच्या आईला मोठा धक्काच बसतो. तायडीची आई चिडून म्हणते, असं कसं? मला न विचारता ती बाहेर गेली, मला न विचारता स्वयंपाक बनवला. मी या घरची मालकीने, तिच्यापेक्षा मोठी आहे, तिने मला विचारायला हवं. तर जिया तायडीच्या आईची चेष्टा करते, कान पकडून सॉरी म्हणते. त्यामुळे तायडीच्या आईला आनंद होतो, पण जिया तिची चेष्टा मस्करी करते आणि तेथून निघून जाते. त्यामुळे तायडीच्या आईला खूप राग येतो. ही मला कशी बोलली? मी या घरची मालकीने, मी ना आता तायडीसारखं करते. कसं ते? 3, 2, 1, बूम. आणि ती तायडीसारखीच ॲक्टिंग करत असते. हा सीनसुद्धा खूप फनी आहे, तुम्हाला सुद्धा आवडेल. तर इकडे लग्नाच्या ठिकाणी हळदीचा दिवस असतो आणि नवरा मुलगा आणि नवरी मुलीच्या हळदीची तयारी सुरू झालेली असते. संपूर्ण डेकोरेशन झालेलं असतं. मल्हार आणि तायडी हे दोघे लोकेशनवर पोहोचतात, तर तेथे मुसळ ठेवलेलं असतं. हे पाहून तायडीला आश्चर्य वाटतं आणि ती सीमाला विचारते, हे मुसळ इथे का ठेवलंय? तर सीमा सांगते, नुपूर मॅडमने सांगितलं होतं. तायडीला खूप राग येतो आणि ती विचारते, नुपूरने का सांगितलंय? सीमा काही बोलणार इतक्यात नुपूर तेथे येते आणि म्हणते, मी सांगू का? तायडी विचारते, हो सांग. आपल्याकडे रेडीमेड हळद आहे, मग तू हे मुसळ येथे का आणलंय? तेवढ्यात मिसेस पाटील सुद्धा म्हणते, हो, मी त्यांना सुद्धा हेच म्हटलं की रेडीमेड हळद आहे, मग हे मुसळ कशाला आणलं? तर नुपूर सगळ्यांना समजावून सांगते, मॅडम, ती रेडीमेड हळद किती जुनी आहे, किती फ्रेश आहे, आपल्याला काय माहीत? त्यापेक्षा ही ताजी ताजी हळद आपण इथे कुटूया ना मुसळामध्ये. तर तायडी विचारते, पण ताजी हळद हवी आहे कशाला? त्याचा काय संबंध? हळद ताजी आहे की जुनी आहे, त्याने काय फरक पडतो? नुपूर सगळ्यांना समजावून सांगते, फरक पडतो मॅडम, कारण ताजी हळद ही खूप गुणकारी मानली जाते. त्याच्यामध्ये मातीचा सुगंध असतो, औषधी गुण असतात, एक फ्रेशनेस असतो. आणि हा फ्रेशनेस खूप महत्त्वाचा आहे, कारण म्हणतात ना, जेव्हा लग्न होतं तेव्हा नवरा आणि नवरीचा नवीन जन्म होतो, त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलणार असतं. मुलीच्या आयुष्यात तर खूप मोठा बदल घडतो. आणि तेव्हा अशी फ्रेश हळद असेल, जिच्यामध्ये औषधी गुणधर्म असतील, जिच्यामध्ये मातीचा सुगंध असेल, नवचैतन्य असेल, तर मग जे नवरा नवरी असतात त्यांचं आयुष्यसुद्धा या नवचैतन्याने भरून निघेल ना, म्हणून फ्रेश हळदच हवी. आणि ही गोष्ट तेथे उभ्या असलेल्या सगळ्यांना आवडते. राजशेखर धोंडे पाटील, मिसेस पाटील, नवरा मुलगा आणि पाहुणे मंडळी यांना नुपूरचं हे म्हणणं पटतं आणि सगळेजण चक्क नुपूरसाठी टाळ्या वाजू लागतात. नुपूर खूप खुश होते, तर तायडीचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झालेला असतो. आणि मग नुपूर पायातली चप्पल काढते आणि या मुसळात हळदी कुटू लागते. सगळेजण तिच्याकडेच पाहत असतात. मल्हारसुद्धा तिच्याकडे कौतुकाने पाहत असतो. तायडीचा मात्र चांगला जळफळाट होत असतो की माझा सगळा इव्हेंट या नुपूरनेच हायजॅक केलाय आणि सगळं क्रेडिट तीच मिळवतेय. नुपूर हळदी कुटत असते, पण तिच्या हातातून हे मुसळ सटकतं आणि मुसळ पडणार
इतक्यात मल्हार ते सावरतो. नुपूर त्याला सांगते, सर माझे हात दुखताय ना म्हणून हातातून सुटलं. मल्हार म्हणतो इट्स ओके आणि मल्हार चक्क त्याच्या पायातील बूट काढतो आणि नुपूरला ही हळद कुटण्यासाठी मदत करायचं ठरवतो. तायडीचा विश्वासच बसत नाही की मल्हार हे काय करतोय, या मुलीच्या बाजूने तो इतका का झुकतोय हाच प्रश्न तिला पडतो. आणि मग मल्हार आणि नुपूर हे दोघे मिळून मुसळने हळद कुटत असतात. हा सीन खरंच खूप भारी आहे फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आवडेल. मल्हार आणि नुपूरच्या चेहऱ्यावरचा आनंद, दोघांचं एकमेकांकडे पाहणं आणि तायडीच्या चेहऱ्यावर जे 12 वाजलेत, तिच्या डोळ्यात जो राग आहे ते पाहायला तुम्हाला खूप मजा येईल. मल्हार हा नुपूरला म्हणतो, मिस नुपूर खरंच तुम्ही या ताज्या हळदीचं खूप चांगलं वर्णन केलं. नाहीतर मला नेहमी असं वाटायचं की हळद का लावतात, ताजी हळदच का हवी आहे. मला सुद्धा अर्थ माहीत नव्हता, पण तुम्ही खूप छान अर्थ समजावून सांगितला. हे दोघेही एकमेकांकडे पाहून स्माईल करतात. आशा हे सगळं पाहत असते आणि तिलाही आनंद होतो. आणि मग थोड्या वेळानंतर मिसेस पाटील तिच्या मैत्रिणींबरोबर बसलेली असते. तिच्या हाय क्लास श्रीमंत मैत्रिणी आणि माझ्या गळ्यातील सोन्याचं किती महाग आहे, किती जाड आहे, किती तोळ्याचं आहे, अशा बतावण्या तिच्या सुरू असतात. तेवढ्यात नुपूर तेथे येते. ती दूर उभी असते आणि तेथे गौरीची आई म्हणजे जी नवरी मुलगी आहे, ज्या मुलीचं लग्न राजशेखर धोंडे पाटील आणि मिसेस पाटीलच्या मुलाबरोबर होतंय, तिची आई तेथे येते आणि म्हणते, विहीनबाई तुम्हाला एक विचारायचं होतं, अजून हळदीला किती उशीर आहे, कारण ना हळदीचा मुहूर्त टळून चाललाय आणि आम्हाला उष्टी हळद हवी आहे. तर मिसेस पाटील खूप चिडते, अतिशय उद्धटपणे या गौरी आईच्या आईशी बोलते, आपल्या विहिनीशी बोलते आणि म्हणते, तुम्हाला कशाला इतकी घाई आहे, तुम्हाला दिसत नाहीये का अजून काहीच डेकोरेशन झालेलं नाहीये आणि आमचे मोठे मोठे पाहुणे रावळे अजून यायचे बाकी आहेत, ते आल्याशिवाय कुठे आम्ही हळदीला सुरुवात करणार आहोत का. तर ही विहीनबाई गौरीची आई म्हणते, नाही विहीनबाई तसं नाही, पण जर हळदीचा मुहूर्त टळला तर अपशकुन होईल असं म्हणतात ना, म्हणून मी म्हणत होते अपशकुन व्हायला नको इतक्या मंगल कार्यामध्ये. तर लगेचच ही मिसेस पाटील म्हणते, गब्बसावो कायचा शकून अपशकुन, येथे आमचं राज्य चालतं, आमचं राज्य, आणि आम्ही जो म्हणू ना तोच कायदा, आम्ही जी म्हणू तीच दिशा, आम्ही जो म्हणू तोच शकून अपशकुन. त्यामुळे ते शकून अपशकुनचं आम्हाला सांगू नका, चला निघा इथून, जेव्हा वेळ येईल ना तेव्हा आम्ही उष्टी हळद पाठवून देऊ. हे ऐकून विहीनबाईला खूप वाईट वाटतं. गौरीच्या आईच्या डोळ्यात पाणी येतं. नुपूरला सुद्धा जबर धक्काच बसतो की जी मिसेस पाटील इतका वेळ सगळ्यांशी गोडगोड बोलत होती, ती गौरीच्या आईशी इतकं उद्धटपणे इतकं वाईट का बोलतीये. गौरीची आई खूप दुःखी होते आणि तेथून निघून जाते. आणि मग मिसेस पाटील पुन्हा एकदा आपल्या मैत्रिणींना आपला बडेजावपणा सांगू लागते, त्यांच्याशी गप्पा मारत असते. नुपूर हे सगळं पाहते आणि नुपूरला जबर धक्काच बसतो. नुपूरला कळतच नाही की मिसेस पाटील गौरीच्या आईशी इतकं वाईट का वागताय. आणि ही मिसेस पाटील आपल्या मैत्रिणींना सांगते, पाहिलं का अशा गरीब घरातील मुलींशी लग्न केलं ना की मग असं होतं, त्यांना आपलं स्टेटस आपली श्रीमंती पचतच नाही, त्यांचे आणि आपले विचार जमतच नाही, म्हणूनच अशा मुलींशी लग्नच नाही केलं पाहिजे आपल्या मुलांचं. हे ऐकून नुपूरला जबर धक्काच बसतो. नुपूर विचार करते, म्हणजे गौरीबद्दल मिसेस पाटील यांचे असे विचार आहेत, मला हे लवकरात लवकर मल्हार सरांना सांगायलाच हवं, त्यांना याची कल्पना द्यायलाच हवी. असा विचार करून नुपूर मल्हारजवळ येते आणि म्हणते, सर मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. मल्हार विचारतो, बोला ना. तर नुपूर त्याला सांगते, सर कदाचित मी चुकीचे असेल, मला शंका आली, तुम्हाला सांगावंसे वाटलं म्हणून मी बोलते. मल्हार विचारतो, काय झालं. तर नुपूर त्याला सांगते, सर मी आत्ताच मिसेस पाटीलना नवरी मुलगी जी गौरी आहे ना तिच्या आईशी बोलताना ऐकलं, त्या त्यांच्याशी अतिशय उद्धटपणे बोलत होत्या आणि म्हणत होत्या की अशा गरीब मुलीशी लग्न केलंच नाही पाहिजे, आमची खूप मोठी चूक झाली. मल्हार विचारतो, तर मग काय करायचं. नुपूरला आश्चर्याचा धक्काच बसतो. नुपूर विचारते, सर म्हणजे त्या चांगल्या वागत नाहीये, हेच मी तुम्हाला सांगते ना. मल्हार म्हणतो, मिस नुपूर आपण येथे का आलो आहोत. नुपूर सांगते, स्वयंपाक बनवण्यासाठी. मल्हार नुपूरला समजावून सांगतो, मिस नुपूर मला मान्य आहे, तुम्हाला त्या मुलीची तिच्या आईची काळजी वाटली म्हणून तुम्ही हे सगळं बोलताय, परंतु आपलं काम इव्हेंट मॅनेज करणं आहे. त्यांच्या पर्सनल आयुष्यात काय चाललं आहे, त्यांच्या नात्यांमध्ये काय चाललं आहे, कोण कोणाशी कसं बोलतंय उद्धटपणे वगैरे, याच्याशी आपलं काही देणं घेणं नाही आहे. आणि जर आपण त्यात पडलो ना तर सगळं बुमरँग होऊन आपल्यावरच येऊ शकतं. ते म्हणतील आम्ही आमचे नातेवाईक आहोत, तुमचा काय संबंध आमच्यात बोलण्याचा, त्यामुळे आपण याकडे लक्ष न दिलेलंच बरं. नुपूर म्हणते, सर मला तुमचं म्हणणं पटतंय,
पण नुपूरच्या लक्षात येतं की मल्हार योग्य बोलतोय. नुपूर म्हणते, हो सर, तुम्ही योग्यच बोलताय. मलाच त्या मुलीच्या आईची आणि मुलीची काळजी वाटली म्हणून मी असं बोलले. मल्हार नुपूरला समजावून सांगतो, मला तुमची काळजी पटते, पण हा जो इव्हेंट आहे ना, तो आपल्या कंपनीसाठी, सुमती इव्हेंटसाठी आणि तायडीसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आपलं मुख्य उद्दिष्ट हा इव्हेंट सक्सेसफुल करणं एवढाच आहे. त्यामुळे तुम्ही बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका आणि आपल्याला हा इव्हेंट सक्सेसफुल करायचा आहे त्याकडे लक्ष द्या. तेवढ्यात कोमल तेथे येते आणि नुपूरला म्हणते, अगं त्या गौरीसाठी स्वीट्स पाठवायचे होते ना. नुपूर म्हणते, अरे हो, माझ्या लक्षातच नाही राहिलं. ठीक आहे, मी स्वतः देऊन येते. आणि ती तेथून निघून जाते. मल्हारला वाटतं की नुपूरचा उद्देश योग्य होता, पण तिला जास्त काळजी करण्याची गरज नाहीये. आणि मग नवरी मुलीची हळद जेथे सुरू असते तेथे नुपूर स्वीट्स घेऊन येते आणि गौरी खूप सुंदर दिसतीये असा इशारा तिला करते. गौरीच्या मैत्रिणी तिची चेष्टा करत असतात. काय बाई, आता गौरीबाई मोठ्या घरच्या सुनबाई होणार आहे, आता आम्हाला विसरून जातील. तर गौरी म्हणते, नाही नाही, मी नाही विसरणार तुम्हाला. तेवढ्यात नवरी मुलीची आईसुद्धा तेथे येते आणि उष्टी हळद तेथे पोहोचते. पण ही उष्टी हळद पाहताच हा हळदीचा सोहळा पाहून, गौरीला नवरीच्या रूपात नटलेला पाहून नुपूरला तिची हळद आठवते की तिच्या हळदीच्या दिवशी काय घडलं होतं. आणि नुपूर खूप धास्तावते, तिला भीती वाटते. मिसेस पाटील तेथे येतात. सगळ्यात आधी त्या गौरीला, नवरी मुलीला ओवाळतात, तिला उष्टी हळद लावतात आणि मग एक एक करून सगळे नातेवाईक गौरीला उष्टी हळद लावत असतात. परंतु हे सगळं होत असताना नुपूरला खूप भीती वाटत असते. तिला आपल्या आयुष्यातील 1 वर्षापूर्वी घडलेली घटना आठवते की जेव्हा तिचं लग्न होत होतं आणि तिला हळद लागत होती. आणि हे सगळं पाहून ती घाबरलेली असते, पुन्हा थरथर करू लागते, तिच्या डोळ्यात पाणी येतं. सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात आणि मग नवरी मुलीला हळद लावून होते. सगळे नातेवाईक एकमेकांबरोबर हळद खेळू लागतात, एकमेकांना हळद लावत असतात. नुपूर खूप घाबरलेली असते, तिला दुःख झालेलं असतं. तेवढ्यात मल्हार तेथे येतो. मल्हार हे पाहत असतो आणि मग गौरीची एक मैत्रीण चक्क नुपूरला हळदी लावायला येते. तिच्या गालांना ती हळद लावणार इतक्यात नुपूर तिचे हात पकडते आणि तिला नको असा इशारा करते. त्यामुळे ही मैत्रीण तिला हळद लावत नाही. पण नुपूर खूप दुःखी होते. मल्हार हे सगळं पाहत असतो. नुपूर तिच्या डोळ्यातील अश्रू पुसते आणि विचार करते, नुपूर, अजून किती दिवस तू या सगळ्यांपासून दूर पळणार आहे? आज न उद्या तुला हे सगळं फेस करावं लागेलच, तुला हिंमत धरावी लागेलच. आता असं रडायचं नाही आणि आपलं कर्तव्य पूर्ण करायचं असं नुपूर ठरवते. मल्हार हे सगळं पाहत असतो. नुपूर तेथून निघून जाते. तेव्हा मल्हारला आठवतं की त्याला नुपूरचं सत्य कळालं होतं. गुरुजींनी त्याला सांगितलं होतं की लग्नाच्या दिवशीच नुपूरचा होणारा नवरा हे जग सोडून गेला आणि त्याचं श्राद्ध करण्यासाठीच ती येथे आली होती. नुपूरच्या आयुष्यात किती मोठं दुःखद प्रसंग घडून गेलाय हे मल्हारला आठवतं आणि या लग्नाच्या समारंभाचा तिला त्रास होत असेल हे सुद्धा त्याच्या लक्षात येतं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने ही मालिका खरंच खूप भारी आहे. आजचा एपिसोडसुद्धा भारी होता. मल्हार आणि नुपूर या दोघांची केमिस्ट्री जवळीक वाढत चालली आहे हे मात्र खरं. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मिस्टर अँड मिसेस पाटीलच्या मुलाचं आणि गौरीचं लग्न होत असेल आणि त्याच वेळेस मल्हार तेथे पोहोचणार आणि म्हणेल हे लग्न होणार नाही. त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसेल. तायडीला जबर धक्का बसेल. राजशेखर धोंडे पाटील पुढे येतील आणि विचारतील, का नाही होणार लग्न? मल्हार त्यांना सांगेल, कारण तुम्ही या गरीब शेतकऱ्याच्या मुलीला फसवताय तुमच्या वोट बँकसाठी, निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी. आणि एकदा का तुमची निवडणूक संपली, तुम्ही निवडणूक जिंकला की तुम्ही या मुलीला घराबाहेर काढणार आहात. हे ऐकून सगळ्यांना जबर धक्का बसेल. तायडीला वाटेल की मल्हारला काय करायचं याच्याचं. मल्हारने आपला इव्हेंट करावा, पैसे घ्यावा आणि निघावं. पण तायडी काहीच बोलू शकणार नाही. राजशेखर धोंडे पाटील खूप चिडतील आणि जाब विचारतील, तुझ्याकडे काय पुरावा आहे की आम्ही असं करणार आहोत? आणि मल्हार म्हणेल, तुम्हाला पुरावा हवा आहे ना, मी देतो पुरावा. आणि तो नुपूरला हाक मारणार. तेवढ्यात नुपूर तेथे येईल आणि चक्क राजशेखर धोंडे पाटलांना सुनावेल, तुम्हाला मी पुरावा देते की तुम्ही या गरीब शेतकऱ्याच्या मुलीबरोबर किती मोठा अन्याय करणार आहात. स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी तिच्याबरोबर काय करणार आहात. मग आता नुपूरकडे कोणता पुरावा असेल आणि हे लग्न मोडल्याचे काय काय परिणाम होतील हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स,
तुम्हालासुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.